आता आपले आलू पराठे तयार झाले. त्याच्यावर मी थोडंसं तूप ठेवते. म्हणजे गुबगुबीत असे आणि एकदम पातळसर आपले आलू पराठे तयार. जर टेक्स्चर, कलर, चव म्हणाल तर खूपच सुंदर. टेक्स्चर पण किती सुंदर आलेलं आहे. एकदम पातळ असं झालेलं आहे. सारण अगदी संपूर्ण असं पसरलेलं आहे. एकदम खुसखुशीत झालेलं आहे ते. गरमागरम भरपूर सारण भरलेले, कडेपर्यंत सारण पोचलेले असे गुबगुबीत आलू पराठे कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत. बरेचदा आपण आलू पराठे तर करतो, पण कधी सारण चिकट होतं, कधी चिवटच होतात, तर कधी सारण बाहेर येतं. तर हे सर्व होऊ नये यासाठी काही टिप्स आपण दिलेले आहेत. चला पाहूया रेसिपी. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला सुरुवात करूया रेसिपीला. मी बटाटे घेतलेले आहेत. आपण हे आलू पराठे करणार आहोत. आपण आलू पराठे करताना पहिली चूक काय करतो माहिती आहे, आपण बटाटे उकडताना हे असे पाण्यात टाकून नंतर उकडतो. तर ते तसं करायचं नाही. बटाटे अशा भांड्यात ठेवायचे कोरड्या, आणि ते भांडं ह्याच्यात ठेवायचं किंवा ह्याच्यावरती एक जाळी ठेवायची आणि त्या जाळीवर बटाटे ठेवायचे आणि मग उकडायचे. ह्याने काय होतं, बटाट्यामध्ये पाणी कमी जातं आणि आपण जो मसाला बनवतो तो अगदी चिकट वगैरे काही होत नाही. तर ही एक महत्त्वाची टिप्स आहे. आता मी कुकर लावून घेते आणि याला 3 ते 4 शिट्ट्या करून घेते. आपल्याला सकाळी ऑर्डर होती आलू पराठ्याची, म्हणून हे बटाटे मी आधीच उकडले होते. ते फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं दाखवलं होतं. तर हे आता आपण बटाटे सोलून घेते मी. पण एक अजून महत्त्वाची टीप म्हणजे बटाटे उकडले की एकदम थंड होऊ द्यायचे. एकदम थंड झाले की मग ते सोलायचे. आपण काय करतो, गरम गरम असताना बटाटे सोलतो आणि मसाला तयार करायला घेतो, तर तो हमखास मसाला असा चिकट म्हणजे असं पातळ होतो. आता हे बटाटे सोलून घेतले, ते जरा बाजूला ठेवते. आता आपण पीठ मळून घेऊया. तर हे एक मोठा भांडं भरून मी आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हा थोडासा मी ओवा घेतलेला आहे. ओवा चुरून टाकायचा, पदार्थाला स्वादही चांगला येतो आणि ओवा पोटासाठी चांगला. ही थोडी मी कसुरी मेथी घेतलेली हातावर, ती पण अशी चुरून टाकते. ह्याच्यात एक छोटा चमचा मी असं बेसन टाकून घेते. बेसन टाकले की काय होतं, आपला जो आलू पराठा आहे तो एकदम असा खुसखुशीत होतो. एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं. तसं ते चांगलं तर मिक्स करून घेते. आता बरेच जण याच्यात कसुरी मेथी टाकत नाहीत किंवा ओवाही टाकत नाही, तर कसुरी मेथी आणि ओवा आवर्जून टाका आणि एकदा त्याची टेस्ट करून पहा कसा लागतो आलू पराठा ते. तर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेते. पीठ एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, अशा स्वरूपाचं पीठ मळून घ्यायचं. पीठ चांगलं आता मळून झालेलं आहे. आता आपण याच्यात थोडंसं अजून तेल टाकून याला चांगलं नरम करून घेऊया. नरम मळून घेतलेलं आहे. एकदम कडक पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, असं मध्यम स्वरूपाचं पीठ आपण मळून घेतलं. आता हे पीठ जवळजवळ तासभर तरी तसंच भिजत ठेवायचं. तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा तास तरी ह्याला पिठाला ठेवायचं, म्हणजे पीठ चांगलं भिजतं. आपण मसाला पाहूया. हिरवी मिरची घेतलेली आहे. अगदी तुम्हाला तिखट आवडेल त्याप्रमाणे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ही 10-12 पानं कढीपत्त्याची. आलं घेतलेलं आहे. हे 5-6 पाकळ्या लसूण घेतलेली आहे. ते थोडेसे मी पांढरे तीळ घेतलेले आहे. ते भाजलेले तीळ आहेत. तुम्हाला आवडत असेल तर टाकायचे, नाही टाकले तरी चालतील. ते थोडंसं मी जिरा पावडर घेतलेली आहे. त्याच्याऐवजी तुम्ही अख्खे जिरे टाकले तरी चालतील. थोडी आमचूर पावडर घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर अगदी देठासकट घेतलेली आहे. ती अशी तोडून घेते. आणि आपल्याला हा मसाला थोडासा भरडच करून घ्यायचा आहे. तो आता करून घेते मी. हा मसाला आपण पाणी न टाकता वाटून घ्यायचा. असा थोडासा भरडच पाहिजे. आता बाजूला ठेवते. आपलं पीठ तिकडे भिजते, तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेऊया. हे आपण बटाटे सोलून घेतले होते त्याच्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला होता मिक्सरमध्ये, तो टाकून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. थोडीशी हळद पावडर, मिरची पावडर, थोडे हिंग घेते टाकून मी, थोडंसं धना जिरा पावडर. हे चांगला मसाला आता मिक्स करून घेते. अगदी हलक्या हाताने मसाला मिक्स करून घ्यायचा. मध्ये थोडीशी मी कोथिंबीर कट करून घेतली, ती टाकून घेते. म्हणजे मसाला आपला एकदम असा कलरफुल दिसतो. बघा, आपण बटाटे कुकरला चाळणीवर वाफवले होते. मी तुम्हाला जी पद्धत दाखवली त्या पद्धतीने वाफवले होते. मसाला बघा एकदम आपला पातळ झाला नाही, अगदी बरोबर झालेला आहे. हा असा मसाला असला की आलू पराठा आपण जेव्हा बनवतो तर अगदी संपूर्ण काठापर्यंत पसरतो. तर बऱ्याच वेळेला मसाला पातळ होतो, एकदमच चिकटसारखा होतो. हा अजिबात नाही आहे बघा.
आता बाजूला पण ठेवून द्या. आता हे बघा, हे गव्हाचं पीठ आहे, याच्यामध्ये थोडंसं मी असं तांदळाचं पीठ टाकून घेते आणि हे चांगलं असं मिक्स करून घेते. म्हणजे आपण जेव्हा आलू पराठा लाटतो त्याच्या खाली असं पीठ भुरभरून घ्यायचं, म्हणजे आपला आलू पराठा आहे ना अजिबात चिटकत नाही. एवढे मोठे मोठे गोळे मी आधी करून ठेवते, म्हणजे सारखं सारखं आपल्याला बटाट्यामध्ये हात घालायची गरज नाही. एकसारखे बटाट्याचे गोळे करून ठेवायचे. आता तुमच्याकडे लहान मोठा जसा असेल त्याप्रमाणे गोळे करायचे. मी थोडे मोठेच करणार आहे. तर पीठ बघा आपलं चांगला पाऊण तास ते 1 तास चांगलं असं झालेलं आहे. एकदम बघा मला कसे तार सुट्टे मस्त झालेले पीठ, एकदम मऊसूत पण आलेलं आहे पिठाला. ह्याचे पण मी गोळे करून घेते. पोळा घेतलेला आहे तो या पिठामध्ये मी असं थोडासा बुडून घेऊन असं असं करायचं. ह्याच्यामध्ये आपण हा गोळा आहे तो ठेवून द्यायचा आणि आपण जसं मोदकाला पीठ कसं हे करतो तसं करून घ्यायचं. थोडंसं पलपटावर असं पीठ भुरभुर होते आणि हा गोळा आहे ते असं करून घ्यायचा. म्हणजे अगदी सारण आहे ते संपूर्ण पराठ्याला लागतं. आता आपण हलक्या हाताने लाटून घेऊया. आलू पराठा लाटून तयार झालेला आहे. आता आपण ते शेकून घेऊया. आता त्याचा पंजा दिसेल एवढा पातळ आहे. आता शेकून घेते. तवा गरम ठेवला होता, तवा गरम करत ठेवला होता, तवा गरम झालाय, त्याच्यावर मी हा पराठा ठेवून घेते. आपण पलटी मारून घेऊया. दोन्ही बाजूने चांगला असं थोडं थोडं शेकला की मग आपण तेल तूप बटर जे तुम्हाला आवडेल ते लावून चांगलं शेकून घ्यायचं आहे. असं थोडंसं वरती असं दिसतं की लगेच पलटी मारायचा. हे पहा, आता आपण याला तुम्हाला तेल तूप जे काय आवडेल ते लावून शेकून घ्यायचं आहे. मी थोडंसं तूप लावून घेते. चांगला असं दाबून दाबून याला शेकून घ्यायचा. मग त्याला मी पलटी मारते. पहा किती खमंग असं शेकून झालेलं आहे. चांगलं असं दाबून दाबून घ्यायचं. तर एवढं असं दाबते तरी आपलं जे आतलं सारण आहे ते बिलकुल बाहेर येत नाही. म्हणजे आपलं सारण आहे ते अगदी बरोबर झालेलं आहे ना. आपण वापरलेली जी ट्रिक आहे ती पण बरोबर आहे. हा पराठा मी काढून घेते. दोन्ही बाजूनी चांगला असा खमंग भाजून झालेला आहे. असेच आता बाकीचे मी पराठे बनवून घेणार आहे. आता आपले आलू पराठे तयार झाले. त्याच्यावर मी थोडंसं तूप ठेवते. आलू पराठाचा मी एक टेक्स्चर कलर चव म्हणाल तर खूपच सुंदर. टेक्स्चर पण किती सुंदर आलेलं आहे. एकदम पातळ असं झालेलं आहे. सारण अगदी संपूर्ण असं पसरलेलं आहे. अगदी साधी सोपी पद्धत. चव म्हणाल तर अप्रतिम, झटपट होणार आहे. आलू पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव शेअर करा. आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह.